नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरमधील आज आपण प्रॅक्टिस सेट 2.1 सोडवणार आहोत। पहा, त्यातील पहिलाच प्रश्न आहे, राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन्स। प्रथम आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय हे समजून घेऊ। पहा, 9वीच्या वर्गामध्ये आपण लिनियर पॉलिनॉमियल आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल पाहिलेला आहे। समजा 2x + 3 आणि x² + 2x + 3। पहा, ही लिनियर पॉलिनॉमियल आहे आणि ही कोणती आहे, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल। कारण या पॉलिनॉमियलमध्ये येथे x चा पॉवर किती 1 आहे, येथे पॉवर काहीच नाही x ला, म्हणजे डिग्री काहीच नाही आहे। म्हणजे काय, ही लिनियर पॉलिनॉमियल आहे। येथे पॉवर 2 आहे, येथे पॉवर काहीच नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे x चा पॉवर 1 असल्यामुळे ही काय आहे, लिनियर पॉलिनॉमियल। लिनियर पॉलिनॉमियल हे आपण 9वीच्या वर्गात पाहिलेलं आहे। पहा, ही कोणती पॉलिनॉमियल आहे, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल। ही आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल। पहा, लिनियर पॉलिनॉमियलमध्ये व्हेरिएबलचा पॉवर किती असतो, 1 असतो, हायेस्ट पॉवर। आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलमध्ये त्या व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर किती असतो, 2 असतो। येथे 1 आहे, 2 आहे, पण आपल्याला हायेस्ट घ्यायचा, हायेस्ट पॉवर म्हणजे डिग्री घ्यायची आहे। जो हायेस्ट इंडेक्स असतो, इंडेक्स, पॉवर किंवा डिग्री एकच शब्द आहेत। क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलमध्ये हायेस्ट पॉवर किती असतो, 2 असतो। तर आता ह्या लिनियर पॉलिनॉमियलला जर आपण इक्वल टू 0 केलं तर हे काय होईल, लिनियर इक्वेशन होईल। आता हे काय झालेलं आहे, लिनियर इक्वेशन। इक्वल टू 0 केल्यामुळे लिनियर पॉलिनॉमियल लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट झालेले आहे। आता हे लिनियर इक्वेशन आहे। त्याप्रमाणे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलला जर आपण इक्वल टू 0 केलं तर हे इक्वेशन कोणतं तयार होईल, क्वाड्रॅटिक इक्वेशन। हे आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन। पहा, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल तुम्हाला माहीत आहे, हायेस्ट पॉवर 2 पाहिजे। व्हेरिएबल येथे एकच आहे आपल्याला, आणि आपल्या सिलेबसमध्ये एकाच व्हेरिएबलचा अभ्यास आहे आपल्याला। तर एकच व्हेरिएबल पाहिजे आणि हायेस्ट पॉवर किती पाहिजे, 2 पाहिजे। क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलला जर इक्वल टू 0 केल्यानंतर जे इक्वेशन तयार होते त्याला म्हणतात क्वाड्रॅटिक इक्वेशन। क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म ax² + bx + c = 0 असतो। येथे a b c हे काय आहेत, रिअल नंबर आहेत। येथे फक्त a ची व्हॅल्यू 0 नसली पाहिजे, कारण a ची व्हॅल्यू जर 0 घेतली आपण तर 0 × x² म्हणजे ही टर्म कॅन्सल होऊन जाईल, 0 होऊन जाईल, बरोबर आहे। म्हणजे bx + c राहील, म्हणजे हे काय होईल, लिनियर इक्वेशन होईल। त्यामुळे a ची व्हॅल्यू येथे आपल्याला 0 नसू नये। हा आपला जनरल फॉर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा। येथे a b c ला काय म्हणतात, a b आणि c यांना म्हणतात कोइफिशियंट्स। हे काय आहेत, कोइफिशियंट। आणि हा x² x हे काय आहेत, व्हेरिएबल, त्यांना म्हणायचं येथे व्हेरिएबल काय आहे, x आहे। व्हेरिएबल x आहे, व्हेरिएबल येथे x² आहे आणि x आहे, म्हणजे एकाच प्रकारचं व्हेरिएबल आहे येथे। पहा, कोइफिशियंट आणि एक व्हेरिएबल तुमच्या लक्षात आलेले आहेत। हे a b c हे रिअल नंबर आहेत, येथे a ची व्हॅल्यू 0 नसणे, आणि हा जनरल फॉर्म आहे। तर आता आपल्याला राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचं आहे। कोणतेही दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन। हे इक्वेशन लिहिता येईल आपल्याला 3x² + 7x + 2 = 0। हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन होईल। पहा, 3x² + 7x = 0 हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन होईल, बरोबर आहे। कारण हायेस्ट पॉवर किती आहे, येथे 2च आहे, त्यामुळे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे। पहा, 3x² = 0 हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे। येथे हायेस्ट पॉवर किती, 2च आहे, एकच व्हेरिएबल आहे x, बरोबर आहे। पहा, जनरल फॉर्ममध्ये येथे काय आहे, b आणि c च्या व्हॅल्यू 0 आहेत, त्यामुळे फक्त एवढी टर्म राहिलेली आहे, बरोबर आहे। 3x² = 0 हे पण काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन। आपल्याला कोणतेही दोनच लिहायचे आहेत। पहा, 3x² + 9x1 = 0 किंवा x² + 7x + 5 = 0, असे वेगवेगळे प्रकारचे कोणतेही दोन तुम्हाला लिहिता येतील। नेक्स्ट पहा, क्वेश्चन नंबर 2, डिसाइड व्हिच ऑफ दी फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स। दिलेलं इक्वेशन आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का हे ठरवायचं आहे। पहा, क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी एकाच प्रकारचं व्हेरिएबल पाहिजे। येथे एक प्रकारचं व्हेरिएबल आहे x, बरोबर आहे। आणि पॉवर किती पाहिजे, हायेस्ट पॉवर 2 पाहिजे, म्हणजे येथे पॉवर पण 2 आहे आणि एकाच प्रकारचं व्हेरिएबल आहे, त्यामुळे हे इक्वेशन काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे। आपण आन्सर कसं लिहिणार याचं, धिस
equation having only one variable and highest power is 2. पॉवर किंवा डिग्री म्हणू आपण, पॉवर म्हणलं तरी चालेल, डिग्री म्हणलं तरी चालेल किंवा इंडेक्स म्हणलं तरी चालेल. पॉवर, डिग्री आणि इंडेक्स एकच शब्द आहेत, कोणताही एक शब्द घेता येईल तुम्हाला. अँड हायेस्ट पॉवर इज 2, देअरफॉर x² + 5x - 2 = 0 is a quadratic equation. नेक्स्ट पहा, येथे आपल्याला =0 करू आपण, म्हणजे काय, या सर्व टर्म या साईडला घेऊ. तर काय होईल, हे y² हे 5y या साईडला आणले तर -5y होतील. हा -10 या साईडला आला तर +10 होईल, बरोबर आहे. आणि =0 होईल, म्हणजे ह्या दोन्ही टर्म या साईडला नेल्या तर इकडे काहीच राहणार नाही, म्हणजे 0. आता या प्रकारचं इक्वेशन झालेलं आहे. पहा, येथे एकाच प्रकारचं व्हेरिएबल आहे y, बरोबर आहे. आणि हायेस्ट पॉवर किती, 2च आहे, म्हणजे हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. येथे आपण पहा, दिस इक्वेशन हॅविंग only one variable and highest index is 2 किंवा डिग्री is 2, therefore y² दिलेलं इक्वेशन कसं आहे, 5y - 10 is a quadratic equation. नेक्स्ट येथे मित्रांनो आपण प्रथम काय करू, हे 2 या साईडला आणू, म्हणजे =0 दाखवू. पहा, हे इक्वेशन कसं होईल, y² + 1/y - 2 तर =0. आता काय करू, छेदामध्ये y आहे, बरोबर आहे, डिनॉमिनेटरला y आहे, तो कॅन्सल करण्यासाठी आपण काय करू, या टोटल इक्वेशनला म्हणजे दोन्ही साईडला आपण y ने मल्टिप्लाय करू. तर काय होईल, पहा, y² + 1/y आहे -2 = 0. तर दोन्ही साईडला आपण y ने मल्टिप्लाय करू, म्हणजे येथे y मल्टिप्लाय येथे y मल्टिप्लाय. तर पहा, y ने मल्टिप्लाय केल्यामुळे y × y² म्हणजे काय होईल, y³ होईल, प्लस y ने याला मल्टिप्लाय केल्यामुळे y कॅन्सल होईल, फक्त 1 राहील, बरोबर आहे. आणि हे मायनस y ने 2ला मल्टिप्लाय करू तर -2y होईल, = 0 × y म्हणजे 0च होईल. पहा, याला आपल्याला असं लिहिता येईल, y³ - 2y आणि +1 हा कॉन्स्टंट शेवटी लिहिला =0. पहा, येथे एकाच प्रकारचं व्हेरिएबल आहे, म्हणजे y आहे येथे, आणि येथे पॉवर किती, हायेस्ट पॉवर 3 आहे. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये हायेस्ट पॉवर 2 पाहिजे, परंतु येथे 3 आहे, त्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, नाही. येथे आपण रिझन लिहिणार, धिस इक्वेशन हॅविंग one variable but highest index is 3 not 2. 3 आहे, 2 नाही आहे, 3 आहे. therefore y² + 1/y = 2 is not a quadratic equation. याप्रमाणे रिझन लिहावे लागेल. नेक्स्ट पहा, येथे छेदामध्ये x आहे, डिनॉमिनेटरला x आहे, त्यामुळे हा x कॅन्सल करण्यासाठी आपण पूर्ण इक्वेशनला x ने मल्टिप्लाय करू. पहा, या साईडला x ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, आणि या साईडला x ने मल्टिप्लाय करू. पहा, x ने मल्टिप्लाय केल्यामुळे x² होईल, प्लस हा x आणि हा x कॅन्सल होईल, बरोबर आहे, +1 राहील, आणि -2x होईल. पहा, हे -2x या साईडला आणू तर काय होईल, x² + 2x होतील, आणि हा +1 = 0. पहा, येथे एकाच प्रकारचं व्हेरिएबल आहे, आणि पॉवर पण हायेस्ट पॉवर किती आहे, 2 आहे. हायेस्ट डिग्री येथे किती आहे, 2 आहे. देअरफॉर
this equation having only one variable and having highest index is 2. Therefore x plus 1 upon x equal to minus 2 is a quadratic equation. नेक्स्ट पहा, हे इक्वेशन आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का ठरवायचं आहे. त्यासाठी हा मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. 2 ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे आपण काय करणार, यमने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करणार आणि नंतर 2ने हाच ब्रॅकेट मल्टिप्लाय करणार. म्हणजे यमने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय सेकंड ब्रॅकेट m-5 आणि नंतर प्लस 2ने पुन्हा तोच ब्रॅकेट मल्टिप्लाय करणार m-5 इक्वल टू 0. पहा, यमने मल्टिप्लाय करून घेऊ. m² -5m होईल प्लस 2m आणि 2 × -5 म्हणजे -10 होईल इक्वल टू 0. पहा, येथे काय होईल, m² -5m आणि 2m म्हणजे काय होईल -3m आणि -10 इक्वल टू 0. पहा, येथे हायेस्ट इंडेक्स किती आहे, 2 आहे आणि एकाच प्रकारचं व्हेरिएबल m आहे, बरोबर आहे. हेअर highest index is 2 and equation contain only one variable. Therefore this equation किंवा given equation is a quadratic equation. Next पहा, हे इक्वेशन आपण सॉल्व करू तर काय होईल, m³ प्लस 3m² हे या साईडला आणू आपण, मायनसमध्ये येतील आणि -2 इक्वल टू 0. पहा, इक्वल टू 0 करायचं आपल्याला. नंतर आपण इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे का नाही हे ठरवायचं. पहा, येथे m³ आहे आणि येथे -3m³ आहे. दोघांची ॲडिशन होईल. -3 मधून 1 गेला म्हणजे काय होईल, -2m³ होईल, बरोबर आहे. हे प्लस 3m² -2 आणि इक्वल टू 0. पहा, येथे एकाच प्रकारचं व्हेरिएबल आहे m आहे, परंतु हायेस्ट पॉवर येथे किती आहे, येथे 3 आहे. येथे 2 आहे 3 आहे, पण दोघांमध्ये हायेस्ट कोणता आहे, 3 आहे. म्हणजे या इक्वेशनची डिग्री किती आहे, 3 आहे. आपल्याला डिग्री 2 पाहिजे. देअरफॉर धिस इक्वेशन नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. धिस इक्वेशन having only one variable, that is m. येथे व्हेरिएबल कोणते, m आहे. बट हायेस्ट डिग्री किंवा इंडेक्स इज नॉट 2. तो किती आहे, इट इज 3 आहे ते. Therefore given equation not a quadratic equation. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. येथे आपल्याला राईट दी फॉलोइंग इक्वेशन इन दी फॉर्म. पहा, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा हा जनरल फॉर्म आहे. या फॉर्ममध्ये आपल्याला दिलेलं इक्वेशन, हे इक्वेशन या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि नंतर व्हॅल्यूज ऑफ a-b-cच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. पहा, इक्वल टू 0 करायचं आपल्याला. या दोन्ही टर्म आपण लेफ्ट साईडला आणू तर काय होणार आहे, हे y² आहे प्लसमध्ये येईल, हे प्लस 2y आणि हे मायनसमध्ये येतील 10 आणि इक्वल टू 0. याच इक्वेशनला आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. पहा, आता हा याप्रमाणे फॉर्म झालेला आहे. ax², येथे aची व्हॅल्यू काहीच नाही म्हणजे 1 आहे, bx आणि प्लस c इक्वल टू 0 याप्रमाणे कन्वर्ट झालेलं आहे. तर हे इक्वेशन आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. तर यावरून आपल्याला काय करायचं आहे, a-b-cच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. आता याला कम्पेअर करायचं. मग त्या इक्वेशनला आपल्याला कम्पेअर विथ जनरल फॉर्म ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0 याला कम्पेअर करायचं आहे. पहा, येथे याची व्हॅल्यू काय आहे, काहीच नाही म्हणजे 1 आहे. x² चा कोएफिशियंट तर येथे y² चा.
येथे बी आहे तर येथे व्हॅल्यू किती आहे 2 आहे. येथे सी म्हणजे व्हॅल्यू कोणती आहे येथे 10 आहे बरोबर आहे. म्हणजे ए इक्वल टू किती आहे येथे 1. बीची व्हॅल्यू काय येणार आहे 2 अँड सीची व्हॅल्यू काय येईल -10. साईन सहित घ्यायचं -10. नेक्स्ट पहा येथे आपण हा प्रथम ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तो आपण सोडून घेऊ. पहा ए मायनस बी होल स्क्वेअर हा रूल माहिती आहे आपल्याला. तर काय होईल एक्स स्क्वेअर -2x आणि +1 याचं एक्सपेन्शन कसं होणार आहे याप्रमाणे होणार आहे बरोबर आहे. कारण आपल्याला रूल कोणता आहे पहा ए मायनस बी याचा जर स्क्वेअर असेल तर आपण काय लिहितो ए स्क्वेअर -2ab आणि +b स्क्वेअर. त्याप्रमाणे हे लिहिलेलं आहे आपण इक्वल टू 2x + 3. पहा आता आपल्याला इक्वल टू 0 करायचं आहे म्हणजे ह्या दोन्ही टर्म आपण या साईडला पास करू. तर काय होईल एक्स स्क्वेअर -2x हा +1 हे -2x होतील आणि हे -3 होतील या साईडला आल्यानंतर आणि इक्वल टू 0 बरोबर आहे. आता पहा एक्स स्क्वेअर -2x आहे -2x आहे म्हणजे -4x होतील. हा -3 आहे आणि हा +1 आहे. दोघांची ॲडिशन काय होणार आहे -3 + 1 म्हणजे -2 होईल आणि इक्वल टू 0. आता या फॉर्ममध्ये एक्स स्क्वेअर + bx + c या फॉर्ममध्ये झालेलं आहे इक्वेशन आपलं. तर आता यावरून आपण ए बी सीच्या व्हॅल्यू काढू. मग याला कम्पेअर करू आपण त्या जनरल फॉर्मला. कम्पेअर विथ एक्स स्क्वेअर + bx + c = 0. याला कम्पेअर करायचं आपल्याला. येथे एची व्हॅल्यू येथे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट तर येथे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे एची व्हॅल्यू किती येईल 1 येईल. बीची व्हॅल्यू किती येणार आहे -4 येईल आणि सीची व्हॅल्यू किती येईल -2 बरोबर आहे. ए इक्वल टू 1 बी इक्वल टू -4 and c equal to -2. नेक्स्ट एक्स स्क्वेअर + 5x इक्वल टू प्रथम मायनसने आपण काय करू हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करून घेऊ म्हणजे -3 होतील मायनस +x होतील बरोबर आहे. आता काय करू एक्स स्क्वेअर + 5x हे -3 या साईडला आले तर +3 होतील हा x मायनस येईल आणि इक्वल टू 0. पहा एक्स स्क्वेअर 5x आणि -x म्हणजे 4x होतील आणि हा +3 इक्वल टू 0. हे झालं आपलं त्या फॉर्ममध्ये इक्वेशन बरोबर आहे. आता याला कम्पेअर करू आपण. कम्पेअर विथ एक्स स्क्वेअर + bx + c = 0. याला कम्पेअर करायचं आपल्याला. मग एची व्हॅल्यू येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. ए इक्वल टू 1 बीची व्हॅल्यू येथे किती आहे 4 बी इक्वल टू 4 सी इक्वल टू 3. नेक्स्ट पहा येथे 3m² ही साईड आपण या साईडला आणू म्हणजे -2m² होतील. हे -9चे +9 होतील आणि इक्वल टू 0 होईल बरोबर आहे. आता पहा 3m² मधून 2m² गेले म्हणजे काय राहील 1m² म्हणजे m² राहील बरोबर आहे. m² + 9 इक्वल टू 0. आता आपल्याला कम्पेअर करायचं आहे ax² + bx + c ला. x² टर्म आहे म्हणजे m² आहे. bxची टर्म येथे नाही म्हणजे mची टर्म नाही आहे स्क्वेअरची आहे. म्हणजे या फॉर्ममध्ये हे इक्वेशन आपल्याला लिहायचं आहे. तर आता ax² ही टर्म आहे ते m² आहे बरोबर आहे. bx म्हणजे येथे mची टर्म नाही येथे तर आपण ती ॲड करू. याच इक्वेशनला आपण असं लिहू शकतो m² + 0m आणि +9 इक्वल टू 0m म्हणजे काय 0ने मल्टिप्लाय केलं तर 0च होईल. म्हणजे याचा अर्थ एकच आहे फक्त 0m लिहिलेलं आहे. मग आता याला कम्पेअर करू आपण. कम्पेअर विथ पहा याची व्हॅल्यू काय येईल येथे x² कोइफिशियंट म्हणजे येथे काय m² कोइफिशियंट म्हणजे a इक्वल टू 1 येईल. b इक्वल टू काय होईल पहा b म्हणजे काय येथे 0 अँड c इक्वल टू काय येईल 9. mची टर्म नसल्यामुळे बीची व्हॅल्यू काय आली 0 आलेली आहे. नेक्स्ट पहा येथे इक्वल टू 0 दाखवण्यासाठी हे -5 आपण या साईडला आणू म्हणजे p3 + 6p आणि -5चे +5 होतील आणि इक्वल टू 0. आता p ने ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आपण म्हणजे 3p होईल आणि +6p² + 5 इक्वल टू 0. पहा
यालाच आपल्याला या फॉर्ममध्ये लिहिता येईल. म्हणजे ही टर्म आपण प्रथम लिहू 6p², नंतर पीची टर्म लिहू आपण +3p आणि +5 = 0. फक्त अरेंजमेंट केलेली आपली जनरल फॉर्मसारखी. पहा याला कम्पेअर करू आपण आता. हे इक्वेशन ax² + bx + c = 0 या फॉर्ममध्ये झालेलं आहे. आता आपल्याला कम्पेअर करू. कम्पेअर विथ कोणत्या इक्वेशनला? जनरल फॉर्मला ax² + bx + c = 0 या इक्वेशनला कम्पेअर करायचं आहे. पहा याची व्हॅल्यू येथे काय येणार आहे? 6 येईल. a = 6, b येथे बीची व्हॅल्यू 3 आणि c ची व्हॅल्यू काय येईल? 5. c = 5. नेक्स्ट पहा दिलेलं इक्वेशन आपण =0 करू. म्हणजे काय? x² - 9 हे 13 या साईड आले तर -13 होतील =0. आता दोघांचे ॲडिशन घेऊ. x² 13 आणि 9 दोघांचे ॲडिशन -22 होईल. बरोबर आहे. =0. पहा आता येथे आपल्याला कम्पेअर कशाला करायचं आहे? ax² + bx + c = 0 या फॉर्ममध्ये प्रथम हे इक्वेशन लिहायचं आहे आपल्याला. तर हे लिहिण्यासाठी पहा येथे x² ची टर्म आहे, bx ची नाही आहे. म्हणजे येथे अजून एक टर्म पाहिजे आपल्याला x ची. बरोबर आहे. म्हणजे यामध्ये x ची पण टर्म आपल्याला ॲड करावी लागेल. ती कशी ॲड करणार? पहा x² इक्वेशन तर चेंज झालं नाही पाहिजे. म्हणजे +0x लिहू शकतो आपण आणि -22 = 0. 0x म्हणजे काय? 0च. बरोबर आहे. पहा कम्पेअर विथ धिस इक्वेशन. तर काय होईल? x + c = 0 या इक्वेशनला कम्पेअर करू. पहा येथे याची व्हॅल्यू काय येईल? येथे कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 आहे. a = 1, b येथे बीचा कोएफिशियंट 0 आहे, सीचा कोएफिशियंट c -22. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. येथे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि x च्या 2 व्हॅल्यू दिलेल्या आहेत. या 2 व्हॅल्यू म्हणजे काय? रूट आहेत. रूट आहेत की नाही? या 2 व्हॅल्यू म्हणजे त्या इक्वेशनचे रूट आहेत का नाही, म्हणजे सोल्युशन आहे का नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. तर x ची व्हॅल्यू 1 पुट करायची आपण या इक्वेशनमध्ये. जेथे x आहे तेथे 1 पुट करायचं आणि =0 आली राईट साईड तर रूट आहे. आणि नंतर आपण -1ला पण त्याचप्रमाणे आपण चेक करणार. पहा प्रथम आपण पुट x = 1 ही व्हॅल्यू घेऊ आपण. मग LHS काय होईल आपली? देअरफॉर LHS पहा LHS x² म्हणजे 1² होईल +4 x ची व्हॅल्यू 1 म्हणजे 4 × 1 आणि -5 काय होईल? 1. 4 × 1 म्हणजे 4 आणि -5. पहा 5 होतील आणि -5 म्हणजे काय होईल? 5 - 5 म्हणजे 0 होईल. व्हॅल्यू आपली काय आली? =0. 0 म्हणजे काय? या इक्वेशनची राईट साईड आहे. बरोबर आहे. म्हणजे LHS आणि RHS इक्वल आल्यात. म्हणजे याचा अर्थ काय? ह्या 1 हा रूट आहे. म्हणजे x = 1 म्हणजे 1 हा या इक्वेशनचा रूट आहे. देअरफॉर x = 1 इज अ रूट ऑफ धिस इक्वेशन. त्याप्रमाणे आपल्याला -1 पुट करू आपण. पहा पुट x = -1. मग लेफ्ट साईड काय होईल आपली? लेफ्ट साईड येथे x आहे तेथे -1 पुट करायचं आपल्याला आता. म्हणजे x² आहे त्यामुळे -1चा स्क्वेअर होईल. नंतर 4x आहे. 4x म्हणजे -1 येथे मल्टिप्लिकेशन ब्रॅकेट घेतला म्हणजे आणि -5 पहा -1चा स्क्वेअर +1 आणि -4 होतील आणि -5 1 -9 होईल. बरोबर आहे. दोघांचे ॲडिशन -9 होईल. -9 + 1 म्हणजे -8 होईल. -8 परंतु राईट साईड काय आपली? 0 आहे. म्हणजे नॉट इक्वल टू RHS. जर 0 व्हॅल्यू आली तरच इक्वल टू RHS. 0 नाही आली व्हॅल्यू आपली -1 पुट केल्यानंतर, त्यामुळे नॉट इक्वल टू RHS. त्यामुळे -1 हा रूट नाही. देअरफॉर x = -1 इज नॉट अ रूट ऑफ this given equation. Next
पहा येथे आपल्याला एमच्या 2 व्हॅल्यू दिलेल्या आहेत. कोणती व्हॅल्यू हे इक्वेशन सॅटिस्फाय करते हे आपण चेक करू. जी व्हॅल्यू सॅटिस्फाय करेल इक्वेशन ती व्हॅल्यू म्हणजे काय, रूट असेल इक्वेशनचं. पहा पुट प्रथम आपण m = 2 ही व्हॅल्यू या इक्वेशनच्या लेफ्ट साईडला पुट करू. मग LHS इक्वल टू काय होईल, ही LHS आहे आपली, ही RHS आहे. पहा 2m² - 5m ही LHS आहे. येथे आपल्याला mच्या ठिकाणी 2 पुट करायचं आहे म्हणजे काय होईल, 2m² म्हणजे 2² - 5 m म्हणजे काय 2. येथे मल्टिप्लिकेशन आहे. 2² 4 होईल मायनस 5 × 2 10 होतील. म्हणजे हे काय होतील 8 - 10 होतील. 8 - 10 म्हणजे काय -2. -2 व्हॅल्यू आली आपली इक्वेशन सॉल्व केल्यानंतर. म्हणजे काय इक्वल टू 0 नाही आलं, याचा अर्थ नॉट इक्वल टू RHS म्हणजे राईट साईड इक्वल नाही आहे. त्यामुळे काय m = 2 इज नॉट अ रूट. रूट म्हणजे काय सोल्युशन. इज नॉट अ रूट ऑफ गिवन इक्वेशन ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. पहा आता आपण पुट m = 5/2 ही व्हॅल्यू पुट करू आपण या इक्वेशनमध्ये. मग LHS काय होईल आपली 2m² - 5m. mची व्हॅल्यू आपल्याला 5/2 पुट करायची म्हणजे 2 × m² म्हणजे 5/2 आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर घेऊ आपण आणि -5 m म्हणजे काय 5/2. पहा हे आपल्याला सॉल्व करावं लागेल. आता हे 2 × 5² 25 होईल आणि 2² 4 होईल मायनस 5 × 5 म्हणजे 25 होतील आणि /2 बरोबर आहे. पहा 2 ने आपल्याला कॅन्सल करता येतील 4 म्हणजे 2 येईल. हे काय येईल 25/2 येतील आणि -25/2 येतील. पहा ही व्हॅल्यू प्लसमध्ये आहे आणि ही व्हॅल्यू मायनसमध्ये आहे म्हणजे कॅन्सल होईल. इक्वल टू काय येईल 0 येईल बरोबर आहे. किंवा दोघांचाही डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे 25 - 25 म्हणजे काय होईल 0 होतील बरोबर आहे. 0/2 होईल म्हणजे इक्वल टू 0 इक्वल टू काय होईल RHS. देअरफॉर m = 5/2 इज रूट ऑफ गिवन इक्वेशन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. येथे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. या इक्वेशनचं रूट पण दिलेलं आहे. तर त्यावरून आपल्याला ह्या k ची व्हॅल्यू काढायची. ह्या k ची व्हॅल्यू काय असेल ही काढायची आहे. पहा सोल्युशन x = 3 इज अ रूट ऑफ kx² - 10x + 3 = 0. या इक्वेशनचं रूट आहे x = 3. त्यामुळे आपण काय करू, पहा यापूर्वीच्या प्रश्नाप्रमाणेच पुट रूटची जी व्हॅल्यू आहे ती पुट करू आपण या इक्वेशनमध्ये. पुट x = 3 इन kx² - 10x + 3 = 0. x ची व्हॅल्यू आपल्याला 3 पुट करायची. जेथे x आहे तेथे 3 पुट करायचं आपल्याला. म्हणजे इक्वेशन कसं आहे k x चा स्क्वेअर आहे म्हणजे आपण काय करणार 3 चा स्क्वेअर करणार. x च्या ऐवजी आपल्याला 3 घ्यायचं आहे -10 x च्या ऐवजी 3 म्हणजे 10 × 3 होईल बरोबर आहे. येथे ब्रॅकेट केलेलं आहे म्हणजे 10 आणि 3 चा मल्टिप्लिकेशन आहे आणि +3 = 0. पहा 3 चा स्क्वेअर 9 होईल आणि k म्हणजे 9k होईल मायनस 10 × 3 म्हणजे 30 होतील आणि +3 = 0. देअरफॉर 9k -30 + 3 म्हणजे -27 होतील इक्वल टू 0. पहा आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची त्यामुळे हे 27 या साईडला पास करू प्लसमध्ये जातील. देअरफॉर k = काय होईल 27ला 9 ने डिवाईड करावे लागेल. हे काय येईल 3 येतील बरोबर आहे. म्हणजे k ची व्हॅल्यू किती मिळेल 3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. येथे आपल्याला या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं एक रूट दिलेलं आहे -7/5. हे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे म्हणजे सोल्युशन आहे. तर आपल्याला k ची व्हॅल्यू काढण्यासाठी ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. पहा इज अ रूट ऑफ या इक्वेशनचं रूट कोणता दिलेला आहे आपल्याला
-7/5. मग इथे आपण काय लिहिणार -7/5. नंतर पुट m म्हणजे जे रूट असते जे सोल्युशन आहे ते आपण या इक्वेशनमध्ये पुट करणार. म्हणजे सोल्युशन किंवा रूट काय आहे -7/5. येथे पण -7/5 येईल इन दी इक्वेशन. त्या इक्वेशनमध्ये ही व्हॅल्यू आपल्याला पुट करायची. मग आता इक्वेशन या प्रकारचं आहे. येथे आपल्याला एमच्या ऐवजी काय पुट करायचं आहे -7/5. म्हणजे 5 एमची व्हॅल्यू काय -7/5 स्क्वेअर असल्यामुळे येथे पण स्क्वेअर आहे प्लस 2 आहेत एमची व्हॅल्यू काय पुट करायची -7/5 प्लस k = 0. आता हे एवढं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. दोघांचे कॅल्क्युलेशन येथे लिहायचं आहे आपल्याला. हे कॅल्क्युलेशन आपण साईडला करून घेऊ. 5 आहेत नंतर मल्टिप्लिकेशन -7चा स्क्वेअर काय होईल 49 होईल बरोबर आहे. आणि 5चा स्क्वेअर काय होणार आहे 25. 5ने आपल्याला कॅन्सल करता येतील 25. म्हणजे हे आन्सर काय येईल 49/5 येईल बरोबर आहे. हे आन्सर काय येईल आपलं 49/5. नंतर हे कॅल्क्युलेशन काय होईल 2 आणि -7 यांचा मल्टिप्लिकेशन काय येणार आहे -14 आणि /5 येतील. हे प्लस k = 0. दोघांचाही डिनोमिनेटर सेम आहे बरोबर आहे. 49/5 प्लस मायनस होतील आणि 14/5 दोघांचाही डिनोमिनेटर सेम आहे म्हणजे आपण एकच घेणार डिनोमिनेटर आणि न्यूमरेटरची आपण काय करणार सबट्रॅक्शन. 49 - 14 म्हणजे 35 येतील आणि 5 35ला 5ने डिवाइड करता येईल तर काय येईल आन्सर 7. व्हॅल्यू काय येणार आहे 7. हे कॅल्क्युलेशन काय येईल 7 येईल. 7 प्लस k = 0. त्यावरून k ची व्हॅल्यू काय होईल हे 7 या साईडला गेल्यानंतर -7 होतील म्हणजे -7. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.